जय शिवराय. झालं, परत घेतली माघार. कुणीतरी काहीतरी बोललं, कुणीतरी निगेटिव्ह कमेंट केली, कुणीतरी नकारात्मक बोललं, कुणीतरी डिमोटिवेट केलं की झालं आपण लगेच माघार घेतो. काय होणार आहे माघार घेऊन? जरी तुम्ही माघार घेतली तरी तुम्हाला कोणी मदत करायला येणार नाही, किंवा तुमचं जीवन जे आहे ते सुरळीत चालण्यासाठी कुणी प्रयत्नही करणार नाही. मग इतरांचं ऐकून, इतरांच्या बोलण्याने दुःखी होऊन, निराश होऊन माघार घेऊन करता काय आणि करणार तरी काय? खूप विचार करा. कोणीही येत नाही, कोणीही. मग जे सुरू केलंय त्याच्यामध्ये माघार का घेताय? मान्य आहे, संकट येतात, अडथळे येतात, निराशा पण येते, पण पर्याय एकच असला ना समोर की मार्ग निघतात. चालत राहायचं. बोलणारे चार शब्द बोलून जातात, त्यांचं कामच असतं बोलणं आणि समोरच्याला मागे खेचणं. म्हणून आपण पण आपल्याला खेचायचं का? समोरच्यानी माघारी खेचणं हे त्यांची कामं असतात. आपण उलट स्वतः हिंमत ठेवून त्यांचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. अशी हिंमत ठेवावी लागेल. त्यावेळेला कुठेतरी काहीतरी होईल. नाहीतर काहीच नाही होणार. काहीच बदल होत नाही. जे आत्तापर्यंत आयुष्यात जगत आलाय त्याचप्रमाणे जगत राहणार. बदल करायचा असेल तर स्वतःच्या विचारांमध्ये पण बदल करावा लागतो. अवतीभोवतीचं वातावरण जे आहे नकारात्मक लोकांनी भरलेलं, त्याच्यासोबत राहून सुद्धा स्वतःला सकारात्मकतेने भरावं लागतं. त्यावेळी आयुष्यामध्ये माणूस बदल करतो. आपण कोणाला बदलू नाही शकत. बदलू शकतो ते फक्त स्वतःलाच. त्यामुळे कितीही संकट आले ना तर माघार नका घेऊ. चालत राहा.